मंडळी आता गावी आलो आहे, म्हणजे गावाकडचं घर आणि पाखरांचा आवाज, किलबिल, एकदम शांत वातावरण. त्याच्या जवळ निसर्गाच्या जवळ जेवढे तुम्ही येता ना मंडळी, हा एक नंबर. तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाता. म्हणजे तुमचे जॉबचे प्रॉब्लेम असतात, पर्सनल लाईफचे प्रॉब्लेम असतात, सगळ्या गोष्टी विसरून जाता. नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आपण आलो आहोत कोकणामध्ये. ॲक्च्युली आपण कोकणात आलो आहे राखण देण्यासाठी. कोकणात एक वेगळीच अशी पारंपरिक परंपरा आहे आणि त्याच्यासाठी आपण आलो आहे. समोर बघताय तुम्ही पालगड म्हणून बस लागणार आहे, तर तिथे लवकरात आता आपण लवकरच पोचलो आहे. पहिला 10:30 वाजता आणि पोचलो आहे आता 4 वाजता, सकाळी पहाटे 4 वाजता, म्हणजे लवकरच आपण पोचलो आहे. सो आता बघूया, आता समोरच तिथे पालगड गाडी लागेल आपल्या गावी जाण्यासाठी. मंडळी आता गाडी लागली पन्हाळची, ती आपल्या गावी जात नाही. आपल्या गावी पालगड मंडणगड या दोन्ही गाडी जातात. सो आपण लवकर आलो आहे, वातावरण एकदम छान आहे. आता आपल्याला अर्धा एक तास अजून तरी वाट बघावं लागेल बसची. तेवढ्यात मी म्हटलं की इथे जर ATM चालू असेल तर ATM थोडं पैसे काढूया. आहे अनिकेत कॉम्प्लेक्स. अंधार आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. आणि आता आपण ATM मध्ये जाऊया, बँक ऑफ बडोदा. सो मंडळी आता आपण पैसे काढलेले आहेत ATM मधून. आता आपण मस्त आरामात निवांत 2 दिवस कोकणातला आनंद लुटणार आहोत. सो खूप सारे 2-3 तरी व्लॉग येणार आहेत कोकणातले आपले. सो नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि पाऊस पडला तर अजून धमाल येणार आहे. वाजले सकाळचे 4:30 अजून. जरा आता वडापाव खाऊया, सकाळ सकाळ वडापाव. कोकणातली हीच मजा असते आणि वडापावची जी टेस्ट असते ना गोड्यापणाची, ती वेगळीच असते मंडळी. आता ते घेऊया. मला किती देऊ? मंडळी आता गावी आलो आहे, म्हणजे गावाकडचं घर आणि पाखरांचा आवाज, किलबिल, एकदम शांत वातावरण. आणि पाऊस पडल्यामुळे अजून हिरवगार झालं आहे, एक नंबर. आणि इकडे छोटीशी चिंच होती, चिंचेचं झाड होतं, ते आता खराब झाल्यामुळे ते तोडलेलं आहे. आणि बघा वातावरण बघा, एक नंबर आहे, थंडगार वातावरण आहे, शांत. अशा शांत वातावरणात तुम्ही जेव्हा गावी येता ना, हा एक नंबर फिलिंग असते मंडळी. तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा जेव्हा तुम्ही तुमच्या गावी व्हिजिट करता आणि पाखरांचा आवाज, चिमण्यांचा कळकळा, सगळा चिव चिव चिव, मस्तपैकी शांत वातावरणात फुल मस्तपैकी धमाल मस्ती. आणि हे बघा, इथे ॲक्च्युली पर्या म्हणजे आपण ओढा बोलतो ना, तो आमच्याकडे पर्या बोलतात. इकडे पाणी साचलं आहे कारण पाऊस पडला होता. हे बघा,
आता गाव साईडला खूप बदललं आहे, कारण जेवढं जंगल आणि हे होतं ना ते आता कमी होत चाललं आहे. म्हणजे कारण सगळीकडे तोडातोड करून सगळे व्यवसाय आणि मोठे मोठे बिल्डिंग्स झालेले आहेत आता इकडे. त्याच्यामुळे गावची जी ओढ आणि गावचं जो वातावरण आहे, आणि इकडे बघा मला असं वाटते पावसाने वातावरण केलेलं आहे. पाऊस पडणार आहे संध्याकाळपर्यंत. ॲक्च्युली बरं झालं आता पाऊस पडत ना. आम्ही येते वेळी छत्रीच घेऊन आलो नव्हतो, सो त्याच्यामुळे बरा झाला. शांत वातावरण आहे. निसर्गात जेवढं तुम्ही येता ना जवळ, निसर्गाच्या जवळ जेवढं तुम्ही येता ना मंडळी, हा एक नंबर. तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाता. म्हणजे तुमचे जॉबचे प्रॉब्लेम असतात, पर्सनल लाईफचे प्रॉब्लेम असतात, सगळ्या गोष्टी विसरून जाता आणि शांत अशा ह्या वातावरणात तुम्ही मनमोकळे सगळं विसरून जाता. एकदम शांत वातावरण. एक नंबर. ही आमची जुनी वाट. इकडून ही जुनी वाट असायची. समोर रस्ता आहे, रस्त्यातून पण जाऊ शकता. आणि ही जुनी वाट, पायवाट बोलतात ना, ती पायवाट एकदम शांत. आणि जे पाखरांचा आवाज येतो ना, हे पाखरांचा आवाज येतो ना, सकाळ पहाटे गावाकडे, एक नंबर. आणि इकडे ॲक्च्युली नांगरणी चालू झाली. आता पेरणी ऑलरेडी केले आणि हे बघताय नांगरणी चालू झाले. हे नांगर आहे. आणि इकडे बघा, याला फोड बोलतात. आणि ह्याच्यानंतर जो होणारे अजून एक आहे ना, अजून नांगरला जाते त्याला बेर बोलतात. तर ही फोड आहे. पावसाच्या वातावरणामुळे पावसाळ्यात सगळं वातावरण एकदम हिरवगार होत असतं. म्हणजे शांत. आणि जो आता सकाळी पहाटेचा जो वातावरण आहे ना, तुम्ही जेव्हा डायरेक्ट मुंबईतून येता, बाहेरच्या गावावरून येता, त्यावेळी तुमच्या जेव्हा गावात तुम्ही व्हिजिट करता, म्हणजे गावात एंट्री करता, त्यावेळेचं वातावरण असतं ना म्हणजे एक नंबर असतं. ते तुम्ही विसरू शकत नाही. अफलातून असतो एकदम. एक नंबर. आणि तिकडे बघा धुवा पडलाय, एकदम सकाळचा धुवा. फॉग आहे सगळीकडे. सगळीकडे फॉग. आणि वातावरण पावसाने केलं आहे. अंधार वरती बघताय, ढग. म्हणजे हे जे चोंडे दिसतात ना, इथे आम्ही जेव्हा पहिला जो चढणीचे मासे असायचे ना, म्हणजे फर्स्ट जोरदार पाऊस पडतो, पहिला जो जोरदार पाऊस पडतो ना, पावसाला जेव्हा सुरुवात होते आणि जोरदार पाऊस पडतो, तेव्हा पहिली चढणीचे मासे, हे पहिल्या चढणीचे मासे आपण हे जे चोंडे आहेत ना मोठे मोठे, त्याच्यामध्ये पकडायला यायचो. आणि फुल मासे मोठे मोठे, खवल्या बोलतात, मळ्याचे मासे,
खूप भेटायचे मोठे मोठे. सो ती जुनी आठवण होती, ती तशीच आहे आठवणी. म्हणजे आठवणच राहतात. जुन्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही मंडळी, आणि त्यासुद्धा गावाकडच्या कधीच नाही विसरू शकत. हे बघ, इथे हे जे छोटे छोटे नाहीत, हे जे मोठे मोठे चोंडे आहेत ना, ह्याच्यातून वल्गन चढायचे. आमच्याकडे वल्गन बोलतात. चढणीचे मासे प्रत्येक भागाभागात वेगवेगळे शब्द वापरले जातात. आमच्याकडे वल्गन बोलायचे चढणीचे माशांसाठी. जे चढणीचे मासे असतात ना, त्यांच्यासाठी आपण वल्गन बोलतो. हे बघ, इकडे झाडं तुम्हाला दिसतील आंब्याची. आणि आता आपलं घर जवळपास आलेलं आहे. म्हणजे आजचा जो प्रवास होता ना, आजचा प्रवास होता महामंडळ बसचा. येस, महामंडळ बसने आपण आजचा प्रवास केला. वातावरण गावचा वेगळा असं म्हणणं आहे. मुंबईच्या वातावरणामध्ये आणि गावच्या वातावरणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरंच दुनिया लय भारी. गावची जी दुनिया आहे ना, लय भारी, एक नंबर. चला आता आपण घरी जाऊया, फ्रेश होऊया पटापट, थोडंसं आराम करूया, कारण झोपच नाही आपली रात्रभर. कारण ज्या महामंडळच्या बसेस असतात ना, जे ड्रायव्हिंग करतात, ओ माय गुडनेस, जर मागची तुम्हाला सीट मिळाली ना तर तुम्ही गेलातच. झोप काय, तुमचे सगळं अंग दुखणार आहे. सो हे बघा, आलं आपलं घर. झूम करून दाखवतो. हे आपलं समोर घर. आजूबाजूलाच डोंगर आहे, मस्तपैकी झाड आहेत हिरवीगार. चला आता आपण शॉर्टकटने जाऊया.